दरम्यान या घटनेमधला मुख्य आरोपी विशाल गवळी याचा एकतर एन्काउंटर करा किंवा फास्ट ट्रॅकवर केस चालवून त्याला फाशी द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे। डीसीपी साहेब आता येऊन गेले आणि त्यांना मागणी मी हीच केली आहे, साहेब त्याला एन्काउंटर किंवा फाशी आणि फास्ट ट्रॅकमध्ये त्याला झाली पाहिजे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले। हा आरोपी पीडितेचा मृतदेह टाकायला जातो, त्यानंतर एका बारमध्ये जातो आणि बारमध्ये तोच बसलेला असतानाचं फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा कसलाही पश्चाताप या आरोपीच्या चेहऱ्यावर या व्हिडिओमध्ये दिसतही नाहीये। 23 डिसेंबरला कल्याणमधल्या चक्कीनाका परिसरामधून 13 वर्षांच्या लहानगीचं अपहरण करण्यात आलं। या लहानगीला घरी नेऊन संध्याकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार केले गेले आणि त्यानंतर या मुलीची हत्या केली गेली। विशालनं चिमुकलीचा मृतदेह बॅगेमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये भरून ठेवला। विशाल गवळीची पत्नी घरी आली आणि त्यानंतर त्यानं तिला हा सगळा प्रकार सांगितला। विशाल आणि त्याच्या पत्नीनं मृतदेहाचं काय करायचं याबद्दलचा प्लॅन तयार केला। घरामध्ये सांडलेलं रक्त दोघांनी पुसून टाकलं। रात्री 8:30 वाजता मित्राच्या रिक्षामधून हा मृतदेह बाहेर नेला। रात्री 9च्या सुमारास भिवंडी नजीकच्या बापगाव जवळ हा मृतदेह टाकून दिला आणि रिक्षा चालक आणि विशाल दोघेही माघारी आले। पण विशाल गवळीचे कारनामे इतकेच नाहीयेत। विनयभंग, चोरी, मारहाण असे अनेक गुन्हे विशाल गवळीवर या अगोदर दाखल करण्यात आले, ज्यांची संख्या 6 इतकी आहे। यापैकी 2 प्रकरणांमध्ये विशाल गवळी याला तडीपारीची शिक्षा झाली होती। अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला। यापूर्वी विशालची 2 लग्न झाली असल्याची माहिती आहे आणि आत्ताची त्याच्यासोबत असलेली पत्नी ही त्याची 3री पत्नी आहे। कल्याण पूर्व परिसरामध्ये दमदाटी करणं, मारहाण करणं, दहशत निर्माण करणं अशी ओळख विशाल गवळीची आहे।